नमस्कार श्रोते हो. ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आणि या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवर विविध लेख, कथा वाचून दाखवल्या जातात आणि त्या तुम्हाला नक्की आवडतील. श्रोते हो, ज्येष्ठ लेखिका, कवयित्री आणि तेवढ्याच श्रेष्ठ गायिका असा दुर्मिळ योग लाभलेल्या योगिनी जोगळेकर. त्यांचे अनेक कथासंग्रह आहेत आणि त्यातला एक कथासंग्रह आहे पाझर. आणि त्यातली एक हृदयस्पर्शी कुटुंबवत्सल कथा जाणीव. घरात इन मिन 3 माणसं, शालन, शशांक आणि आई. शालन सासरी गेली आणि घरात 2च माणसं राहिली. पण आईला वाटे घरात शशांक एकटाच आहे. आई नावाची दुसरी व्यक्ती नाहीच आहे मुळे. मुलगा असला तरी पुरुष न तो, म्हणून त्याची सारी हुकुमशाही. आईला आवडीनिवडी नाहीत, विचार नाहीत, सुखदुःख नाही, स्वतंत्र अस्तित्व नाही. विद्वान शशांक ते मानायला तयार नाही. 5 वर्षापूर्वी मात्र असे नव्हते. पण शालनने इंजिनियर झाल्यावर वर्गातल्या पंजाबी मुलाशी लग्न केले आणि सारे बिनसले. चंपक सिंग हुशार होता, सालस होता, हरहुन्नरी होता. आईने त्याची जात कानाबाहेर हद्दपार केली होती. त्याला जावई म्हणून मान्यता दिली होती. पण जे औदार्य मागच्या पिढीने दाखवले ते पुढच्या पिढीने दाखवले नाही. शशांकला चंपक सिंग बिलकुल पसंत नव्हता. आपल्या नाजूक साजूक सुंदर बहिणीने नवकोट नारायण टाकून हा दरिद्री नारायण पसंत केला याचा त्याला भयंकर गुस्सा आला. पण त्याचा गुस्सा मनातच राहिला, कारण नोंदणी पद्धतीने विवाह करून पती पत्नी दुसऱ्याच दिवशी अमेरिकेला गेली. शालनवरचा राग मग त्यांनी आईवर काढला. वड्याचं तेल वांग्यावर काढायच्या भरात लेकीला पोचवायला विमानतळावर जाशील तर घराचे दरवाजे तुला बंद होतील, असा सज्जड दम त्यांनी आईला दिल्याने प्रभाताईंचा नाईलाज झाला. नवऱ्याची आमदनी संपून पुत्राची आमदनी सुरू झाली की पुष्कळ स्त्रियांचे स्वातंत्र्य संपुष्टात येते. प्रभाताईंचे अगदी तेच झाले होते. नवऱ्याने मरताना रोकड मागे न ठेवता फक्त मिळवता मुलगा मागे ठेवला होता. त्यामुळे त्याच्या विवईच्या चढउतारावर प्रभाताईंच्या जीवनाचे चढउतार सुरू होते. मग मन आवरूनच नव्हे तर मन मारून सुद्धा. तरीही शशांकचे लग्न झाले तेव्हा मनाचे कोळिष्टक झटकून प्रभाताई नव्या उमेदीने सुनेच्या स्वागताला धावल्या. सून स्वभावाने चांगली होती. लेकीची भूक थोडीफार भागवीत होती. शालन दूर गेली तरी तिचं पत्र येई. लेकाकडून सेन्सॉर होऊन मग आईच्या हाती जाई. कधी कधी तर तो आईच्या देखतच तिला न दाखवता त्या पत्राचे तुकडे तुकडे करी आणि बेफिकीरपणे म्हणे, प्रत्येक पत्रात तेच तेच, शिसारी आली वाचून वाचून. नुसतं नवऱ्याचं कौतुक, त्याच्या नव्या बंगल्याचं कौतुक, नव्या गाडीचं कौतुक. बाकीची माणसं मेली की काय? आई मनात म्हणे, मेल्यातच तर जमायत. आणि मग तो कामावर गेला की त्या पत्राचे आणि आपल्या हृदयाचे तुकडे जुळवण्याचा व्यर्थ प्रयत्न त्या करीत बसत. 4 तास घालवल्यानंतर एकदा तुझी सौ शालन एवढाच तुकडा हाती लागला होता आणि आईच्या काळजाने तो स्वतःच्या नथीच्या डबीत अगदी जपून ठेवला होता. वरातीच्या वेळी सुनेला प्रभाताईंनी आपली नथ दिली, पण डबी मात्र दिली नाही, कारण नथेतल्या मोत्यांपेक्षा मुलीच्या अक्षराचे मोती त्यांच्या लेखी बहुमोल होते. घरात नवरा असताना सासूला नंदेच्या छायाचित्राकडे पाहून रडताना बघून सून म्हणाली, वंस दिसायला एवढ्या गोड आहेत तर वागायला किती गोड असतील. आईच्या डोक्यातून तुझ्याही डोक्यात ती कुळबुडवी शिरली की काय, असं म्हणून शशांकने तो फोटोच काढून टाकला. एकदा शालनकडून एक पार्सल आलं प्रभाताईंच्या नावावर. शशांक घरी येईपर्यंतचा धोका न पत्करता सुनेनं ते हलक्या हाताने फोडलं. काय आश्चर्य, टेप रेकॉर्डर धाडला होता तिने. गंमत म्हणजे एका टेपवर शालननी आईशी भाषण केलं होतं आणि बाकीचे टेप मात्र कोरेच धाडले होते. प्रभाताईंना हे कळले तेव्हा आत्यानंदानी त्यांनी सुनेला मिठीच मारली. आसावरी, तो यायच्या आत लाव ग, नाही तर पोलीस इन्स्पेक्टर येतील आणि हा खजिना जप्त करून घेतील. आसावरीने हलक्या हाताने टेप लावला. बुलंद मधुर आवाज बोलू लागला, तीर्थरूप आई, वाकून नमस्कार करते हा. अगं आहे काय, गेले वर्षभर तुझी शालन तुला हातभर पत्र पाठवतीये, त्याला बोटभरही उत्तर नाही. मीच नव्हे तर तुझ्या जावयांनीही हिंदीत 2 पत्र लिहिलीत तुला. ती इतकी आवडली असती तुला की मिळाली असती तर पोथीच्या पानांसारखी जपूनच ठेवली असतीस. पण लेकीचं जाऊ दे, जावयालाही उत्तर नाही, त्या अर्थी पोस्टमननेच काहीतरी घोळ केलाय. बरं, ते जाऊ दे.
कशी आहेस? बरी आहेस ना? लाडकी लेक दुरावली म्हणून वाळली नाहीस ना? हसतेस ना? प्रभाताईंना हे वाक्य ऐकताना गदगदून हुंदका आला. लेकीबरोबरच त्यांचं हास्यही परदेशी झालं होतं. आसावरीही डोळे पुसून पुढे ऐकू लागली. आई, तुझी लेक सुखात आहे, ऐश्वर्यात आहे. तुझ्या जाव्याजवळ कुणाच्या मते मोठा पैसा नसेल, पण मोठं मन आहे आणि जीवनात तेच उपयोगी पडणारं आहे. असं लग्न करून नमस्काराला आले तेव्हा तूच म्हणाली होतीस ना, मला पैशाची हाव नाही, पण हल्ली मी पैसा जमवतेय आणि यांनी बंगला बांधलाय आणि त्याच्या वास्तुशांतीला मला तुला इकडे आणायचंय. येशील ना? आलंच पाहिजेस. आमचा हट्ट तू पुरवला पाहिजेस. अगं, बाबांच्या मागे आमचा मातापिता होऊन आम्हाला इथवर आणलेस म्हणूनच आम्हाला हा दिवस दिसू शकला. आणि यांना आई नाही, ती तुझ्या रूपात त्यांना हवी आहे. नुकतीच जोशांची कमा इकडे आली. तिच्याकडून शशांकचे लग्न झाल्याचे कळले. त्याला माझं अभिनंदन सांग. कमानी वर्णन केल्यावरून माझी वहिनी गोरेली, गालाला खळी, गोडुली आहे म्हणे. कशीही असली तरी ती भावाला प्रिय म्हणून या बहिणीलाही प्रियच असणार. या लग्नाचा आहेर म्हणून धाडलेला हा टेप रेकॉर्डर त्या उभयतांना आवडेल अशी कल्पना आहे. हे काय वंच, एवढी कल्पक आणि मोलामहागाची भेट न आवडायला तुमचे भाऊ भाऊजे काय अरसिक आहेत? सुनेच्या शब्दांनी प्रभाताईंना पुन्हा दाटून आलं. तोच टेप म्हणाला, शशांकचा माझ्यावरचा राग गेला का ग? केव्हा तरी जाईलच. उन्हाळा काही 12 महिने टिकत नाही. केव्हा तरी धरणीला गारवा देणारा पाऊस त्याच्या मनाच्या माळ्यावरही बरसेलच. नक्की नक्की बरसेल. टेप इथवर आली आणि बाहेर शशांकची स्कूटर वाजली. सासूबाईंची भावसमाधी मोडायला नको म्हणून दार लोटून टेप चालूच ठेवून आसावरी पतीच्या स्वागताला गेली. घरात शिरता शिरता तिखट कानाच्या नवऱ्याने बहिणीचा आवाज ऐकला आणि प्रफुल्लित होण्याऐवजी प्रकोपित होऊन त्यांनी विचारलं, बहिणाबाई कधी आल्या? का आल्या? माझी परवानगी न घेता घरात घुसल्या कशा? हिंदुस्थानात यायचा परवाना बाळगला म्हणून माझ्या घरात यायला मुभा आहे असं कोणी सांगितलं तिला? थांब, लात मारतो आणि तिला घराबाहेर हाकलून देतो. आणि त्यांनी बंद दारावर दाणकन लात मारली. आसावरींनी झटकन पुढे होऊन बटन बंद केले आणि ती म्हणाली, वंसनी आपल्याला टेप रेकॉर्डर धाडलाय लग्नाचा. स्वतःचं भाषण वानगी दाखल एका टेपवर रेकॉर्ड करून. किती सुंदर कल्पना, किती सुंदर भेट आहे नाही? मला तीच नकोय तर तिची भेट कशी हवी असणार? काय होईल तो खर्च करतो आणि पार्सल उद्याच्या उद्या पार्सल करतो. प्रभाताईंना जबरदस्त हुंदका आला. तो कड आसावरीच्या काळजापर्यंत पोचला. नदीला भरती आल्यावर काठावरची रेतीही ओलावते. सासूच्या आसवांच्या भरतीने सुनेच्या काजळकडाही ओलावल्या. ती न राहून म्हणाली, पार्सल परत कराल तर माझ्या पोटातल्या बाळाची शपथ आहे तुम्हाला. कसंही असो, भेट परत गेली नाही. प्रभाताईंना लेकीला भेटावंसं वाटलं की शशांक घरात नाहीसा बघून त्या मुलीची टेप सुनेला लावायला सांगितली आणि डोळ्यांनी तिचं चित्र डोळ्यासमोर आणीत. कानाने भेटीचा आनंद लुटीत. मुलगा दुरावला होता तरी सासवा सुनात मात्र खूप जवळीक आली होती. तिच्या माध्यमामुळे शशांकची जाचणूकही जरा कमी झाली होती. पण 7वा महिना लागला. पहिली खेप म्हणून सासरचे टोले जंग डोहाळ जेवण उरकून आसावरीचा भाऊ तिला माहेरी बाळणपणाला म्हणून घेऊन गेला. 2 महिने लोटले. आसावरीला 9वा लागला. तसा शशांक टपालाची उत्सुकतेने वाट पाहू लागला. आसावरी प्रभाताईंची लाडकी होती. मुलगी झाली तर पहिली बेटी धनाची बेटी म्हणून स्वीकारायची या आजीची तयारी होती. आणि मुलगा झाला तर कुलदीपक झाला म्हणून स्वागताला बाप उतावळा होता. मनात सुरळीत होते, पण दैवात काहीतरी विपरीत होते. एक दिवस दुपारीच फोन आला. मुलगा झाला, पण उपजतच गेला. कचेरीतून घरी येऊन हे वृत्त सांगून शशांक लगोलग सासूरवाडीला धावला. सासूच्या मनातही सुनेला भेटायचे होते, पण लेकांनी मोडता घातला. सासू मग स्वतःशीच रडली. भाताचा कड मोकळा करणाऱ्या स्त्रीला मनाचा कड मात्र दाबून ठेवावा लागतो. 2 दिवसांनी शशांक सासूरवाडीहून परतला. तो कमालीचा उदास होऊन अबोल होऊन आल्या आल्या डोकं धरून बसला. तशी आईने त्याच्यापुढे उन्हुनी चहा मुद्दाम आलं घालून केलेला ठेवला. रात्रभर गाडीचा जागरणाचा आहेस, घोटभर घे. डोकं चढलं असेल तर आल्याने उतरेल. हुंदका देऊन शशांक म्हणाला, अगदी स्वतःच्या रक्तामासाचा गोळा हरवला तरी माणसाच्या खाण्यापिण्यात काही कमी होत नाही का ग? डोळे पुसून आई म्हणाली, अरे खाल्लं पिल्लं नाही तर दुःखाची जाग भडकते. लाव बरं हा कप तोंडाला. कसा बसा घोट घेत तंद्रीत तो म्हणाला, आई, मुलगा म्हणे 8 पौंडांचा होता, गोरापान होता,
देखणा होता, पण तू बघितलास एवढा वेळ ठेवलं होतं. तुझ्या सुनेला त्रास होऊ नये म्हणून लगेच उचलला. तिला न दाखवताच नेला. का तर म्हणे तिला एखाद वेळी बाळंतवात झाला असता. खरंय ते. अशा वेळी शरीर आणि मन हळवं झालेलं असतं. गेलेल्यापेक्षा जित्याला जपण्याची वेळ असते ती. ती हळवी असली तरी त्याचा बाप मात्र दणकट मनाचा आहे. आई म्हणून मी दुसरा दिवस उजाडला आणि तिच्या भावाला घेऊन सरळ स्मशानात गेलो. वेड तर लागलं नाही ना तुला शशांक? आई गेलो नसतो तर मात्र वेड लागलं असतं. अरे पण 2 दिवसांनी तिथं जाऊन काय मिळवलंस तू? त्या जागेवरची माती कपाळाला लावली आणि आणि त्या जागेचा फोटो काढला. माझ्या राजाची चिरनिद्रा म्हणून तो जपायला हवा. अरे जाऊ दे. आल्या प्रसंगाशी 2 हात करून त्याच्यावर मात करायची असते. आई, हे बोलायला सोपं आहे, वागायला अवघड आहे. तू देवळात जा बरं. मला असंच पडून राहू देत. प्रभाताई कुठंच गेल्या नाहीत. एकीकडे गहू निवडीत मुलाचं मूक सांत्वन करीत राहिल्या. कधी कधी शब्दांचाही त्रास होतो तेव्हा दुसऱ्या माणसाचं नुसतं अस्तित्वही आधार द्यायला पुरेसं होतं. दूर कुठेशी त्याच्या आवडीची ध्वनिमुद्रिका लागली म्हणून प्रभाताईंनी रेडिओची कळ दाबली. पण तो म्हणाला, गाणं नकोय मला ग. मनातलंच रडगाणं ऐकू दे पोटभर. आईनी मग रेडिओ बंद करून टाकला. अंधार झालासा वाटला म्हणून ती सवयीनं दिव्याच्या बटनापाशी गेली. तसा तो पुन्हा म्हणाला, आई, दिवा लावू नकोस. दुःखाला अंधारासारखी सोबत नाही. दोन्ही काळ्या रंगाचेच ना. आणि तो अंधारातच ढम्म पडून राहिला. पान वाढलं तेव्हा घासभर खाऊनच ताटावरून उठला. आईने न बोलता हांतरून घातले तरी न झोपता रात्रभर घरातल्या घरात अस्वस्थपणे नुसत्या फेऱ्या मारत राहिला. मध्येच उठायचा, बॅगेतला तो फोटो काढायचा आणि तोच बघत राहायचा. मग डोळे पुसत राहायचा. प्रभाताईंची मोठी केविलवाणी अवस्था झाली. तो जेवला नाही म्हणून ती माऊलीही जेवली नाही. तो झोपला नाही म्हणून ती माऊली झोपली नाही. घरात तिसरे माणूस नव्हते. त्यावेळी शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलावणेही अशक्य होते. मुलाचे हे स्मशान वैराग्य कसे घालवावे हेच प्रभाताईंना समजेना. दिवस जातील तशी भरती ओसरेल असं समजून त्या गप्प राहिल्या. पण त्याचे हे कोसळणे महिना झाला तरी सावरेना. तेव्हा मात्र नाईलाज होऊन आई म्हणाली, कामावर जा म्हणजे जीव रमेल तुझा. कोळसा आणि दुःख उगाळावं तेवढं काजळीच आणतं रे. आई, मन कुठेच रमत नाही ग. कामावर गेलो तरी आयुष्याची ही चुकलेली बेरीज आठवून तिथल्या बेरजा फिरतील अशी भीती वाटते मला. मन घट्ट करून प्रभाताई म्हणाल्या, बोलणार नव्हते शशांक, पण राहवत नाही म्हणून विचारते. शशांक, खरं खरं उत्तर दे. अरे 24 सेकंद सुद्धा जगात नसलेला पोटचा गोळा दुरावला तर तू पुरुषासारखा पुरुष असून एवढा उद्ध्वस्त झालास. मग 24 वर्ष वाढवलेली पोटची पोर काळाच्या हातून नव्हे तर शहाण्या सुरत्या माणसाकडून दुरावली तर मी बाई माणसानी किती उद्ध्वस्त व्हावं रे. किती उन्मळून पडावं, किती कोसळून पडावं. त्याचा हात धरून त्याला हलवीत प्रभाताई आर्तपणे म्हणाल्या, सांग ना, तुझी घडीच्या बापाची ही अवस्था तर ह्या 2 तपांच्या आईची अवस्था काय व्हावी. तिनं कसं खावं प्यावं, कसं दुसऱ्याशी समरस व्हावं. सांग ना, सांग. आईचे पाय घट्ट धरून तिच्या मांडीवर मस्तक ठेवून शशांक म्हणाला, मला क्षमा कर आई, मला क्षमा कर. तुम्हा मायलेकींच्या बाबतीत मी फार फार चुकलो, फार चुकलो. भाऊ होऊन समजलं नाही, ते बाप झाल्यावर, वात्सल्य जागं झाल्यावर समजलं मला. पण आई, ही चूक मी सुधारीन आता. हिच्या बरोबर ताईलाही इकडे बोलवून घेईन. आणि त्याने लगबगीने उठून ताईची ती ध्वनिमुद्रिका लावली. श्रोते हो, प्रत्येकाचं दुःख हे त्याच्यासाठी मोठंच असतं. पण समोरच्याचं दुःख समजून घ्यायचं असेल तर त्याच्या जागी जाऊन विचार करावा लागतो. अशाच भावनाप्रधान हृदयस्पर्शी कथा ऐकायच्या असतील तर आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा.